या विषयावरती माननीय उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. असं काही घडल्याचं किंवा काय उद्धव ठाकरे साहेबांनी आता पूर्णपणे इन्कार केलेला आहे. असा कोणताही फोन या संदर्भात नारायण राणे यांना झालेला नाही आणि हे संभाषण झालेलं नाही. मिलिंद नार्वेकर यांच्याशी माझं बोलणं झालं. ते म्हटले मी कधी कोणाला फोन लावून दिला नाही. आता जी यातले प्रमुख व्यक्ती आहेत नारायण राणे ज्यांचा उल्लेख करतात त्यांनीच सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे कोणतेही संभाषण झाल्याचं मला दिसत नाही, झालेलंच नाहीये. तेव्हा नारायण राणे हे कशाच्या आधारावरती अशा प्रकारची वक्तव्य करतायत इतक्या वर्षानंतर ते समजून घेणं गरजेचं आहे. काय त्यांना त्यांची प्रकृती बरी नाहीये का, तर त्यांच्यावरती थोडंसं पाहावं लागेल. कारण 70 पार केली आहे आणि आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटते. पण माननीय उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर जे आता सध्या आमदार आहेत त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की अशा प्रकारची कोणतेही संभाषण फोनवर झालेलं नाही. किंबहुना नारायण राणे यांना जेव्हा अटक केली, त्यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांवरती जे भाष्य केलं त्यानंतर त्यांना जी अटक केली तर त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबातून फोन आले होते उद्धव साहेबांना, जरा सांभाळून घ्या, त्यांची प्रकृती बरी नाही, त्यांना काही विकार आणि त्रास आहेत. आणि त्यानंतर संध्याकाळी उद्धव साहेबांनी त्यांना पोलिसांना सूचना देऊन त्यांना सुटका करायला लावला. केंद्रातून फोन आले, अमित शहांचा फोन आला होता उद्धव ठाकरे साहेबांना त्यासाठी किंवा हमारे केंद्रीय मंत्री हे जरा संभाल केले ना. त्यांच्या कुटुंबियांचे फोन होते राणेंच्या. आता ह्या गोष्टी काढायच्या असतात का, पण तुम्ही काढल्यामुळे हे आम्हाला सांगावं लागतं. हे दुर्दैव या महाराष्ट्रात व्यक्तिगत चर्चा सुद्धा अशा प्रकारे खोटा मुलामा देऊन बाहेर काढल्या जातात 5 वर्षांनी 10 वर्षांनी. मग असं काढायला गेलो आपण तर प्रत्येकाचेच काही ना काहीतरी संबंध कुठेतरी असतात, चर्चा घडत असतात. महाराष्ट्रामध्ये असं वातावरण कधीच नव्हतं. राजकीय विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये एक संवाद कायम होता आणि कोणतीही कारवाई ही कुटुंबापर्यंत जात नव्हती किंवा कुटुंबाची बदनामी होत नव्हती. दुर्दैवानं गेल्या 10 वर्षांमध्ये नरेंद्र मोदी अमित शहांचं राज्य आल्यापासून संपूर्ण देशामध्ये हे अशा प्रकारचं घाणेरडं दळभद्री राजकारण सुरू झालेलं आहे.